लवकरच आरोग्य विभागात 5,000 नवीन पदांची भरती केली जाणार आहे। स्वतः आरोग्य मंत्री यांनी विधानसभेत जे आहे याच्या संदर्भातली महत्त्वाची घोषणा जी आहे तर ती केलेली। नेमकी काय घोषणा केलेली सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर 5,000 नव्या पदांना जे आहे तर ती मंजुरी देण्यात आलेली। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ही महत्त्वाची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे। तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया। महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राचा लवकरच विस्तार होणार आहे, याची पदभरती होणार आहे आणि याच्यामध्ये जे काही सरसेवेचे विषय असतील तर ते तुमची आपली सरसेवा सर्वसमावेशक बॅच जी आहे तर त्या माध्यमातून सर्व विषय तुमचे कव्हर होतील। त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश असेल। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता। तसेच हा नंबर दिलेला आहे, याला देखील तुम्ही अधिक माहितीसाठी कॉल करू शकता। मागे एक जीआर पण आलेला होता बघा, 24 जून 2026 ला सार्वजनिक आरोग्य विभागाचा की राज्यातील 50% जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित आणि श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरता नवीन पद निर्मितीबाबत यामध्ये 5,223 एवढी नवीन पद इथं मंजूर करण्यात आलेले। तर त्याच्यावरच त्यांना प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी प्रश्न विचारलेला होता आणि याच प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते विधानसभेत माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जे आहे तर तो दिलेला होता। त्यांनी काय सांगितलेले की मनुष्यबळ सक्षमीकरणासाठी 5,000 नवीन पदांची भरती आणि जलद नियुक्ती प्रक्रिया ही सुरू करणार। त्यांनी ते एका हप्त्यात सांगितलं होतं, परंतु एका हप्त्यात ते काही टेक्निकली पॉसिबल वाटत नाही। सोबत जे काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात पण त्यांनी निर्णय जो आहे तर तो इथं दिलेला होता। 5,000 पदं भरली जाणार आहेत। याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी 1400 डॉक्टरची एक नियुक्ती पत्र दिले, ते याच्यात समाविष्ट नाही बरं का, ते वेगळे असतील। 600 डॉक्टर आता पुढील टप्प्यात भरले जाणार आहे। 1900 CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांची नियुक्ती होणार आहे आणि उर्वरित पदे शासनाकडून निर्णय पूर्ण येत्या आठवड्यातच प्रक्रियेला गती मिळणार आहे। शासन लवकरच यांची पदभरती संदर्भात माहिती जी आहे तर ते इथं देणार आहे। म्हणजे यांनी बऱ्याच पद्धतीने काम केलेले। आधी काय व्हायचं, इमारती पूर्ण झालेल्या आहेत परंतु डॉक्टर आणि मनुष्यबळ नव्हतं म्हणून सेवा बंद होत्या, परंतु आता इमारतींची पण कामं झालेली आहेत, नवीन पद निर्मिती झालेली आहे, प्रलंबित निधी वितरित होणार आहे आणि सर्व रुग्णालय जे आहेत तर ते सक्रिय इथं केले जाणार आहेत। म्हणजे ही चांगली संधी आहे मित्रांनो, कारण की सरळ सेवेच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य विभागात एक चांगली नोकरी जी आहे तर ती इथं मिळू शकते। आणि याच्या संदर्भात काही अपडेट असेल मित्रांनो तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपले हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।